नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे. आपल्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की दर रविवारी आपण ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या माध्यमातून मराठी माणसांसाठी सेशन्स कंडक्ट करत असतो. त्यापैकीच आजचा आपला जो सेशन आहे तो आपण बघत आहात. काही मंडळी आपल्याकडे YouTubeवरून जॉईन झालेली आहे, काही मंडळी आपल्याकडे Google Meetवरून देखील जॉईन झालेली आहे. तुमच्या दोघांचे मी स्वागत करतो. ओके, तर आजचा तडकता फडकता टॉपिक आहे हिरो झिरो ट्रेड, जो सर्वांना खूप आवडतो आणि हा टॉपिक तुम्हीच सजेस्ट केलेला आहे. ज्या मी काल ग्रुपवर पोल टाकला होता त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की सर आम्हाला हिरो झिरो ट्रेडवर जवळपास 73 लोकांनी इथं वोट केलेलं आहे की सर आम्हाला हिरो झिरो ट्रेडवर जो आहे सेशन पाहिजे आहे. ठीक आहे, आणि हे बाकीचे टॉपिक्स पण तुम्ही सांगितलेले आहेत. तर मी तुम्ही सांगितलेल्या जो काही टॉपिक आहेत, सजेस्ट केलेले टॉपिक्स आहेत, त्याच्यावरच सेशन घेतो. ठीक आहे, मनानं काही करणार नाही. तुम्हाला जी शिकायची इच्छा आहे ती सांगा, आपण ते शिकूया. ओके, माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे मी तुम्हाला तेवढं द्यायचा प्रयत्न करेल. तर बघा, हिरो झिरो ट्रेड जो आहे, आता बेसिकली हिरो झिरो ट्रेड म्हणजे काय त्याच्यापासून सुरुवात करूया आणि मग तो करायचा कसा, त्याचे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघूया. ओके, सेशन थोडं मोठं होईल, त्यामुळे पेन पेपर घेऊन बसा. आणि जर तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जॉईन करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट, कुठला 1 रुपया घेत नाही आणि कोणालाही कॉल्स प्रोव्हाइड करत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे जर कॉल पाहिजे असतील तर तुम्ही कृपया तो ग्रुप जॉईन करू नका. शिकायचं असेल तर डेफिनेटली जॉईन करा. तुम्हाला तिथे खूप काही शिकायला डेफिनेटली मिळणार आहे लाईव्ह मार्केटमध्ये. ओके, तर चालू करूया मंडळी. बघा, हिरो झिरो ट्रेड हिरो झिरो ट्रेड कुठे केला जातो, सर्वात पहिला प्रश्न पडतो. हिरो झिरो ट्रेड कुठे केला जातो? तर हिरो झिरो ट्रेड केला जातो जिथे ऑप्शन ट्रेडिंग होते. जिथे ऑप्शन ट्रेडिंग होते तिथे हिरो झिरो ट्रेड केला जातो. आपल्याला एवढं माहिती, पण हे चुकीचं आहे. हे पूर्ण सत्य नाही. हे पूर्ण सत्य नाही. ओके, हिरो झिरो ट्रेड कुठे केला जातो? फक्त इंडेक्स मध्ये केला जातो. कुठे केला जातो? फक्त इंडेक्सच्या ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करताना आपण हिरो झिरो ट्रेड करतो. जर तुम्हाला स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करायचा आहे, जर तुम्हाला स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करायचा आहे किंवा जर तुम्हाला कमोडिटीच्या ऑप्शन मध्ये ट्रेड करायचा आहे, तर सर्वात महत्वाचं तुम्हाला एक्सपायरीच्या दिवशी या दोन्ही ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टवर, म्हणजे स्टॉक ऑप्शन आणि कमोडिटी ऑप्शन, यांच्यावर हिरो झिरो ट्रेड प्लॅन करता येत नाही. जर तुम्हाला हिरो झिरो ट्रेड प्लॅन करायचा असेल तर तो तुम्ही फक्त कुठं प्लॅन करणार आहात? इंडेक्स मध्येच प्लॅन करणार आहात. आता मग सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो की सर इंडेक्स म्हणजे काय? इंडेक्स म्हणजे काय? जिथे निफ्टी हा शब्द लागलेला दिसेल, जिथे निफ्टी हा शब्द लागलेला दिसेल, तो तुमचा काय झाला? इंडेक्स झाला, असं समजून जा. तो तुमचा काय झाला? इंडेक्स. मग कुठे कुठे निफ्टी शब्द लागलेला आहे? तर सर्वात पहिला निफ्टी 50 हा एक इंडेक्स आहे. ओके, त्याच्यानंतर निफ्टी बँक. ओके, निफ्टी बँक हा एक तुमचा इंडेक्स आहे. त्याच्यानंतर निफ्टी फायनान्स हा काय आहे? तुमचा एक इंडेक्स आहे. त्याच्यानंतर अजून अपवाद काय आहे त्याला? जसं की सेन्सेक्स झालं. ओके, याला अजून एक अपवाद आहे सेन्सेक्स. ठीक आहे, सेन्सेक्स मध्ये निफ्टी नाही, पण हा एक इंडेक्स आहे. पण हा काय आहे? इंडेक्स आहे. आणि महत्वाचा प्रश्न की हा कोणाचा इंडेक्स आहे? तर हा आहे BSE, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे. त्याच्यानंतर अजून एक मिड कॅप निफ्टी. ओके, मिड कॅप निफ्टी तुम्हाला सर्वांना माहिती असेल. ओके, तर बेसिकली या सर्वांवर आपण जेव्हा ट्रेडिंग करतो तर हे आपले आहेत इंडेक्स. या इंडेक्स मध्ये जेव्हा आपल्याला ट्रेड करायचे असते तेव्हा आपल्याला तिथे हिरो झिरो ट्रेड्स मिळतात. त्याच्यानंतर अजून एक इंडेक्स आलेला आहे ज्याचं नाव आहे बँक एक्स. ज्याचं नाव आहे बँक एक्स. ओके, ह्याच्याबद्दल मलाही जास्त काही इन्फॉर्मेशन नाही, मी अजून ह्याच्यामध्ये उतरलो नाहीये. बट हा पण एक इंडेक्स आलेला आहे जो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं नाव आहे बँक एक्स. ओके, तर बेसिकली तुम्ही बघा की तुम्हाला निफ्टी 50, बँक निफ्टी, फायनान्स निफ्टी, मिड कॅप निफ्टी, बँक एक्स आणि बीएससी, सॉरी बीएससी मधला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स. ठीक आहे, तर एकंदरीत एवढ्या सगळ्या इंडेक्स मध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड करता तेव्हा तुम्हाला हिरो झिरो ट्रेड मिळतो. मग प्रश्न पडतो की हिरो झिरो ट्रेड म्हणजे काय सर? आता नावातच आहे. याला जर आपण ब्रेक केलं, याला जर आपण जरा ब्रेक केलं, कसं ब्रेक केलं? जसं की बघा, आता ह्याच्यामध्ये काय आहे? हिरो आणि झिरो. म्हणजे झाला तर तो हिरो होईल, नाहीतर काय होईल? झिरो होईल. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पूर्ण काय करतो? गॅम्बलिंग करतो. असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे तुमचं चूक आहे. हे तुमचं काय आहे? चूक आहे. का चूक आहे हो? कारण इथे पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघाव्या लागतात. इथे पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघाव्या लागतात. गॅम्बलिंग म्हणजे सट्टा, जो पूर्णपणे डोळे बंद करून केले जातो. पण हिरो झिरो ट्रेड ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण जो ट्रेड घेतो त्याला आपण हिरो झिरो ट्रेड म्हणतो. म्हणजे तो ट्रेड एकतर झिरो झाल्यावरच आपण एक्झिट करणार आहोत किंवा त्याच्यामध्ये चांगला मोठा प्रॉफिट झाल्यानंतरच आपण त्याला एक्झिट करणार आहोत. अशा दोनच कंडिशन आपण ठेवलेल्या असतात. तिथे ना स्टॉप लॉस असतो, ना तिथे टार्गेट असतं. ठीक आहे, तिथे फक्त एंट्री असते आणि एंट्री घेतल्यानंतर निवांत बसणे असतं. तिथे काय असतं? एंट्री घेतल्यानंतर निवांत बसणे असतं. म्हणजे बेसिकली काय की तिथं गॅम्बलिंग नाहीये. तिथे बऱ्याच जणांना वाटतं की हिरो झिरो ट्रेड म्हणजे गॅम्बलिंग. बिलकुल नाही. हिरो झिरो ट्रेड म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जो ट्रेड घेतला जातो,
एक्सपायरीच्या दिवशी, त्याला आपण हिरो झिरो ट्रेड म्हणतो. इथे एक शब्द महत्वाचा आहे, तो म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी. ओके. आता तुमच्या सर्वांना माहिती असेल, की बाबा आपण जेव्हा ऑप्शन ट्रेडिंग करतो, ऑप्शन ट्रेडिंग करतो म्हणजे काय करतो, तर ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तिथे आपण ट्रेड करतो. मग प्रश्न पडतो की सर ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड करतो म्हणजे काय? तर बघा लक्षात घ्या, ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं झालं, ओके, तर ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही जे घर वगैरे घेताना नोटरी करता, ओके, त्या नोटरीला आपण काय म्हणतो? ऑप्शन म्हणतो. जर तुम्ही जर कधी नोटरी केली असेल तर तुम्हाला माहिती असेल की तिथे त्या नोटरीमध्ये एक डेट दिलेली असते, ज्या डेट नंतर ती नोटरी काय असते, व्हॅलिड नसते. ती नोटरी काय नसते, व्हॅलिड नसते. त्याच्यानंतर नोटरी करताना काही आपण पैसे देतो. देऊन नोटरी करून घेतो. जसं की एक 50 लाखाची जमीन आहे, तर मला नोटरी करायची, तर मी 5 लाख रुपये देतो आणि नोटरी करून घेतो. आणि पुढच्या 10 महिन्याची काय मागतो, त्याला साईट मागतो. म्हणजे त्याला म्हणतो की बाबा टाइम दे मला 10 महिन्याचा, मी उरलेले 45 लाख पुढच्या 10 महिन्यात देतो. नाही दिले तर तू 5 लाख रुपये विसरून जा, असं आपण त्याला पुढच्याला सांगतो. ओके. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे इथं काय आहे, इथे एक डेट आहे आणि इथे एक प्राइस आहे. डेट आहे आणि इथे काय आहे, प्राइस आहे. सेम ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण डेट असते आणि काय असते, प्राइस असते. याच पैशाला, याच प्राइसला आपण काय म्हणतो, प्रीमियम म्हणतो. आणि ह्याच डेटला आपण ऑप्शनच्या भाषेमध्ये म्हणजे स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये एक्सपायरी म्हणतो. ओके. ओके, त्याला काय म्हणतो, एक्सपायरी म्हणतो. म्हणजे त्या दिवशी आपला ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट काय होणार असतो, झिरो होणार असतो. मग प्रश्न पडतो की सर आपला ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट झिरो कसं काय होतो? लक्षात घ्या. याला एक उदाहरणावरून समजून घेऊया आपण. ओके. आता तुम्ही सर्वांनी एक येलो बॉल पाहिला असेल बघा. ओके. एक येलो बॉल पाहिला असेल, ज्याच्यामध्ये मस्त एक असा स्माइली फेस असतो आणि येलो कलरचा असतो तो. तो कशाने बनलेला असतो, तर तो स्पंजने बनलेला असतो. ओके. स्पंजने बनलेला असतो. जर तो आपण बॉल घेतला आणि त्याला जर आपण पाण्यामध्ये बुडून ठेवलं, तर काय होईल हो? तर ह्या पूर्ण बॉलमध्ये काय होईल, पाणी गोळा होईल. ओके. आता समजा हा तुमचा बॉल जो आहे, तो काय आहे, तुमची स्ट्राईक प्राइस आहे. ओके. हा तुमचा बॉल काय आहे, तुमची स्ट्राईक प्राइस आहे. आता प्रश्न पडतो की सर स्ट्राईक प्राइस म्हणजे तीच का, 19,950, 22,250, 22,200, 24,500, म्हणजे ह्याच स्ट्राईक प्राइस का? हो. तर ह्याच स्ट्राईक प्राइस. ओके. आता मग ह्या बॉल मध्ये जो पाणी आहे, तो तुमचा काय झाला, प्रीमियम. प्रीमियम म्हणजे काय हो, तर पैसा. ओके. जो आपण इथे नोटरी करताना दिला होता, किंवा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट खरेदी करताना दिला होता, त्यालाच काय म्हणतो आपण, प्रीमियम म्हणतो. ओके. म्हणजे आपल्या लक्षात आलं की आपला जो काही स्पंजचा बॉल आहे, तो काय आहे, आपला ऑप्शनचा स्ट्राईक प्राइस आहे. ओके. ती मे बी कॉलची असू शकते, ती मे बी पुटची असू शकते, मॅटर करत नाही ते. ओके. फक्त स्ट्राईक प्राइस आहे ती, एवढं लक्षात घ्या. राईट. आणि त्या बॉल मध्ये जो काही पाणी आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रीमियम म्हणतो. प्रीमियम म्हणजे काय हो, प्रीमियम म्हणजे जी काय प्राइस तुम्ही पे करताय त्या ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टसाठी, तो ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट खरेदी करण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो, प्रीमियम म्हणतो. आता मग प्रश्न पडतो की सर आता ह्याचा आणि त्या एक्सपायरीच्या कॉन्ट्रॅक्टचा काय संबंध, सांगतो मी तुम्हाला. ओके. असं समजा की हा एक बॉल आहे आणि आपल्याकडे एक भिंत दिलेली आहे समोर. एक अशी एक भिंत दिलेली आहे. ओके. आता ह्या भिंतीवर आपण काय केलेलं आहे, आपल्याकडे हा बॉल आहे. ओके. हा स्माइलीचा बॉल आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. आता आपण काय करतोय, हा बॉल भिंतीवर मारतोय. काय होईल हो? तुमच्या सर्वांना माहिती की ह्या भिंतीवर जेव्हा मी हा बॉल आदळेल, माझा बॉल आदळेल, तेव्हा काय होईल, ह्या भिंतीमुळे आपल्या बॉलमध्ये जे पाणी आहे, ते पाणी काय होईल, बाहेर पडेल. आणि एक पॉइंट असा येईल की ह्या बॉलमध्ये कुठलंही पाणी उरणार नाही. आता मग इथे आपण पाणी काय म्हणून लावलं, आपलं पाणी म्हणजे काय आहे, प्रीमियम आहे. ओके. आणि आपला स्ट्राईक प्राइस म्हणजे काय, बॉल म्हणजे काय आहे, स्ट्राईक प्राइस आहे. म्हणजे आपली स्ट्राईक प्राइस जेव्हा जेव्हा भिंतीवर आदळते, मग प्रश्न पडतो की इथं भिंत म्हणजे काय, तर भिंत म्हणजे इथं तुमचा टाइम. काय आहे, तुमचा टाइम. ओके. जेवढा जास्त काळ तुमचा स्ट्राईक प्राइस एखाद्या प्राइस वर आदळेल किंवा त्याच प्राइसच्या आसपास राहील. ओके. एखाद्या स्ट्राईक प्राइसला जेव्हा आपण एका पर्टिक्युलर टाइमामध्ये त्याच प्राइस मध्ये ठेवतो, तेव्हा काय होतं, तर तेव्हा त्या प्रीमियम मधलं त्या बॉल मधला जो प्रीमियम आहे, म्हणजे बॉल मधला जो पाणी आहे, ते काय होतं, कमी व्हायला लागतं. आणि एक पॉइंट असा येतो
की त्या बॉल मधलं पाणी झिरो होतं, त्या बॉल मधलं पाणी काय होतं, झिरो होतं. ओके, म्हणजे तुमचा जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो कॉल आणि पुटचा, तो कॉन्ट्रॅक्ट काय होतो मंडळी, झिरो होऊन जातो. तो कॉन्ट्रॅक्ट काय होऊन जातो, झिरो होऊन जातो. त्याची प्राइस होऊन जाते 0.05 एवढी त्याची प्राइस होऊन जाते शेवटी. ओके, डझंट मॅटर तुम्ही त्याला कितीला घेतलेला आहे, तुम्ही 1000ला घेतलेले, 500ला घेतलेले, 100ला घेतलेले, 50ला घेतलेले, फरक पडत नाही. पण एक्सपायरीच्या दिवशी 3:29 29 सेकंदा सॉरी 59 सेकंदाला त्याची प्राइस जी असणार आहे ती 0.05 असणार आहे. ओके, म्हणजे लक्षात घ्या, आता तुमचा जो काही स्ट्राईक प्राइस आहे, आता समजा जर तुमचा स्ट्राईक प्राइस आहे 19,950, 19,950 हा तुमचा स्ट्राईक प्राइस आहे आणि मार्केट फिरत आहे समजा 19,900 ते 20,000. ओके, याच रेंजमध्ये मार्केट फिरत आहे, याच रेंजमध्ये काय होत आहे, मार्केट फिरत आहे. हा डिफरन्स कितीचा आहे, 100 पॉईंटचा डिफरन्स आहे आणि ह्या 100 पॉईंट मध्ये तुमची ही स्ट्राईक प्राइस काय येत आहे, प्रेझेंट आहे. तर मंडळी लक्षात घ्या, जेवढा जास्त वेळ ह्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये, जेवढा जास्त वेळ ह्या दोन स्ट्राईक प्राइसच्या, या दोन प्राइसच्या मध्ये आपला स्ट्राईक प्राइस राहील, आपला स्ट्राईक प्राइस राहील. ओके, म्हणजे आपला स्ट्राईक प्राइस म्हणजे इथं काय आहे, आपला इथे बॉल आहे, आपला इथे काय आहे, ते स्पंजचा बॉल आहे आणि इथे टाइम काय आहे, तर भिंत आहे. जेवढी जास्त वेळ ती भिंत आपल्या समोर असेल तेवढा जास्त त्याच्यातून प्रीमियम काय होईल, बाहेर पडेल. प्रीमियम बाहेर पडणं म्हणजे काय, तर त्याची ऑटोमॅटिक त्याचा रेट काय होणं, कमी होणं, त्याचा रेट ऑटोमॅटिक काय होणं, कमी होणं. ओके, म्हणजे 19,900 ते 20,000 ह्या प्राइस मध्ये जेवढा जास्त काळ 19,950 चा स्ट्राईक प्राइस वेळ घालवेल किंवा स्पेंड करेल, तेवढा जास्त त्याच्या मधला प्रीमियम संपेल, तेवढा जास्त त्याच्यामधला प्रीमियम काय होईल, संपेल, म्हणजे झिरो होऊन जाईल आणि हा कॉन्ट्रॅक्ट काय होईल मंडळी, झिरो होईल. हा कॉन्ट्रॅक्ट काय होईल मंडळी, झिरो होईल. ओके, तर हे फंडामेंटल आहे, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की नेमकं प्रीमियम कधी कमी होतो. प्रीमियम एखाद्या रेंज मध्ये जेव्हा अडकतो तेव्हा कमी होतो. प्रीमियम जेव्हा एखाद्या रेंज मध्ये अडकतो तेव्हा कमी होतो. प्रीमियम असा चलत चलत कमी कमी कधीच होणार नाही, चलत चलत कमी कधीच होणार नाही. ओके, पण जेव्हा एखाद्या रेंज मध्ये अडकेल तेव्हा डेफिनेटली तुमच्या कॉल किंवा तुमच्या पुटचा प्रीमियम जो आहे तो डेफिनेटली काय होईल, कमी होईल. ओके, राईट. आता आपण एवढं लक्षात घेतलं की स्पंजचा बॉल आहे, त्याच्यामध्ये प्रीमियम आहे, तो जर आपण भिंतीवर मारला म्हणजे एकाच पर्टिक्युलर एरियामध्ये त्याला जर आपण वारंवार तिथंच ठेवलं तर कदाचित त्याच्यामधला जो प्रीमियम आहे तो काय होईल, संपायला लागेल किंवा तो संपेल. ओके, तेव्हा त्याच्यामधला जो प्रीमियम आहे तो कमी होईल. ओके, आणि त्यामुळे काय होईल मंडळी, तुम्हाला मार्केट त्याच रेंजमध्ये असताना म्हणजे तुम्ही जर एखादा समजा 19,950 चा कॉन्ट्रॅक्ट आहे, 19,950 चा सी आहे, तुम्ही बाय केलेला आहे 19,000 जवळपास 19,960 ला बाय केलेला आहे आणि मार्केट 1 घंटा झालं 19,960 वरून 19,965 वर गेलेला आहे. किती वेळ लागला पण त्याला जायला, 1 आवर लागला. ओके, 1 आवर लागला. तर मंडळी तुमचा मार्केट तर त्याच पोझिशनला आहे, तुमचं मार्केट तर त्याच पोझिशनला आहे. पण मंडळी लक्षात घ्या, ह्या कॉलचा जो काही प्रीमियम होता तो डेफिनेटली काय झालेला आहे, कमी झालेला आहे. तो डेफिनेटली काय झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर तिथे कॉल किंवा पुट बाय केलेला असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे लॉस दिसायला चालू झालेला असेल. ओके, हा लॉस काही विनाकारण आहे का, नाही. कारण प्रत्येक ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टला एक दोन व्हॅल्यू असतात, एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते आणि एक एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू असते. ओके, ती सांगतो मी तुम्हाला की इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू काय असते. ओके, फक्त सध्या फंडामेंटल एवढं लक्षात घ्या की 19,950 कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आपण जिथे बाय केलेला आहे त्याच प्राइसच्या आसपास जर आपल्याला आपला ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट दिसत असेल तर डेफिनेटली आपल्या ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्ट मधला प्रीमियम कमी व्हायला लागणार आहे. ओके, मग प्रश्न पडतो की सर एक्सपायरी कधी असते आणि हा कॉन्ट्रॅक्ट कधी कमी व्हायला लागतो, एक्सपायरी कधी असते आणि हा कॉन्ट्रॅक्ट कधी कमी व्हायला लागतो. डेफिनेटली सांगतो मी तुम्हाला. ओके, तर बघा आपल्याकडे किती दिवस मार्केट ओपन असतं, 5 दिवस मार्केट ओपन असतं. तर 5 दिवस आपल्याकडे आज काय आहे, एक्सपायरी आहे. पण जेव्हा मी स्वतः ट्रेडिंग चालू केली होती, अभ्यास करायला चालू केला होता मार्केटचा, तेव्हा फक्त एक दिवस असायचा, तो म्हणजे गुरुवार आणि त्याच गुरुवारी तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीचीही काय असायची, एक्सपायरी असायची. पण आज मंडळी 5 दिवस आहेत मार्केटमध्ये आणि 5 दिवस मार्केट चालू असतं आणि 5 दिवस तुम्हाला काय आहे, एक्सपायरी आहे. सर्वात पहिले आहे मंडे म्हणजे सोमवारी कोणाची एक्सपायरी आहे, तर मिड कॅपची एक्सपायरी आहे. ओके, त्याच्यानंतर ट्यूजडे म्हणजे मंगळवार कोणाची एक्सपायरी आहे, फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. ओके, त्याच्यानंतर वेनसडे म्हणजे बुधवारी कोणाची एक्सपायरी आहे, तर बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. त्याच्यानंतर थर्सडे म्हणजे बुधवार. ओके, बुधवारी कोणाची एक्सपायरी आहे,
तर निफ्टी निफ्टी 50 ची एक्सपायरी आहे, निफ्टी 50 ची एक्सपायरी आहे. ओके. आणि थर्सडे नंतर फ्रायडेला कोणाची एक्सपायरी आहे? फ्रायडेला एक्सपायरी आहे सेन्सेक्स आणि बँक एक्सची. सेन्सेक्स आणि मी तुम्हाला म्हणलं होतं अजून एक इंडेक्स आलेला आहे आपल्याकडे ज्याचं नाव आहे बँक एक्स, ज्याचं नाव आहे बँक एक्स. ओके. सेन्सेक्स आणि बँक एक्स. ओके. म्हणजे लक्षात घ्या इथे तुम्हाला मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी 50, सेन्सेक्स आणि बँक एक्स अशा पद्धतीच्या 5 दिवस 5 एक्सपायरी तुम्हाला बघायला इथे मिळणार आहेत. रोज तुम्ही हिरो झिरो ट्रेड घेऊ शकता. ओके. तर कसा करायचा हिरो झिरो ट्रेड काय असतो ते आपण बघणार आहोत. आता लक्षात घ्या एक्सपायरी दोन प्रकारची असते, एक्सपायरी दोन प्रकारची असते आणि ह्याच एक्सपायरीच्या दिवशी आपण हिरो झिरो ट्रेड घेतो आणि ह्याच एक्सपायरीच्या दिवशी आपण हिरो झिरो ट्रेड घेतो, पण त्याचा पण टायमिंग आहे तो सांगतो मी तुम्हाला. कारण काय आहे ना बऱ्याच युट्यूबर्स काय करतात तुम्हाला एकदम अर्धवट नॉलेज देऊन देतात आणि तुम्ही मग त्याचाच वापर करून ट्रेड घेता. तुम्हाला 2-4 वेळेस प्रॉफिट होतो पण 5व्या 6व्या 7व्या वेळेस लॉस दिसायला चालू होतो. मंडळी लक्षात घ्या मार्केटमध्ये तुम्हाला युट्यूबर कधीच परिपूर्ण नॉलेज दिलं जाणार नाही, कारण तो माणूस तो परिपूर्ण नॉलेज क्लासमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो माझा क्लास घ्या. ओके. पण माझं तसं काहीही नाही. ओके. जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. घसा कोरडा होईपर्यंत शिकवतो, काळजी करू नका. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतशीर शिकवणार आहे. पेन पेपर त्याच्यामुळे घेऊन बसा आणि सर्व नीट लिहून घेत चला. राईट. ओके. आता बघा एक्सपायरी दोन प्रकारची असते. एक्सपायरी दोन प्रकारची असते. एक असते तुमची मंथली एक्सपायरी मंडळी, एक असते मंथली एक्सपायरी आणि दुसरी असते तुमची मंथली आणि वीकली एक्सपायरी. ओके. वीकली एक्सपायरी म्हणजे आठवड्यातला एक असा दिवस असतो ज्या दिवशी तुमचा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट तो काय होणार असतो? झिरो होणार असतो. आणि एक महिन्यातला असा दिवस असतो ज्या दिवशी तुमचा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट काय होणार असतो? झिरो होणार असतो. म्हणजे मंथली म्हणजे महिन्यातून एकदा येते आणि वीकली म्हणजे आठवड्यातून एकदा येते. ओके. या एक्सपायरीचं सुद्धा वेगवेगळं काम आहे. ओके. इथे काय टाइमपाससाठी दोन वेगवेगळ्या एक्सपायरी दिलेल्या नाहीत. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल की मग सर प्रत्येक महिन्याच्या शेवटचा सोमवार हा मिड कॅपचा एक्सपायरी असेल, 100% असेल. ओके. आणि प्रत्येक आठवड्याचा सोमवार हा मिड कॅपचा एक्सपायरी असेल, 100% असेल. म्हणजे महिन्याचा वीकली एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरी दोन्ही पण कोणाच्या सोमवारी आहेत? मिड कॅप निफ्टीच्या सोमवारी आहेत. ओके. मग प्रश्न पडतो की सर मंगळवारी आपल्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. मग दोन्ही पण म्हणजे वीकली एक्सपायरी व मंथली एक्सपायरी या दोन्ही एक्सपायऱ्या आपल्या मंगळवारीच आहेत का? हो, मंगळवारीच आहेत. म्हणजे इथे बघायला गेलं तर इथे कन्फ्युजन नाही. इथे कन्फ्युजन नाही. पण जेव्हा आपला बुधवार आणि जेव्हा आपला गुरुवार येतो तेव्हा इथे कन्फ्युजन आहे. तेव्हा इथे काय आहे? कन्फ्युजन आहे. ओके. बुधवारी लक्षात घ्या, बुधवारी बँक निफ्टीची फक्त वीकली एक्सपायरी आहे. फक्त कुठली एक्सपायरी आहे? वीकली एक्सपायरी आहे. ओके. पण बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी कधी आहे? तर बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे थर्सडेला म्हणजे जवळपास बुधवार गुरुवार. ओके. गुरुवारी तुमचं काय आहे? बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी कधी असेल मग? बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी असेल बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी असेल गुरुवारी. म्हणजे ह्या महिन्याचा शेवटचा गुरुवार कधी आहे? या महिन्याचा शेवटचा गुरुवार झाला होता 28 तारखेला. तर लक्षात घ्या बँक निफ्टीची ह्या महिन्यातली मंथली एक्सपायरी जी आहे ती 28 तारखेला होती. ती कितीला होती? 28 तारखेला होती. आता पुढचा महिना बघूया एप्रिल 2024. ओके. लक्षात घ्या सोमवार म्हणजे 22 तारखेला आपला मंथली एक्सपायरी कोणाचा असेल? मिड कॅप निफ्टीचा असेल. ओके. मंथली एक्सपायरी आणि वीकली एक्सपायरी दोन्ही पण सेम असतील. ओके. त्याच्यानंतर मंगळवारी फिन निफ्टीची मंथली एक्सपायरी असेल. 24 तारखेला काहीच नसणार आहे. कारण 24 तारखेला कुठला वार आहे? बुधवार आहे. बुधवारी कुठली एक्सपायरी आहे का? नाही. बुधवारी कुठलीही एक्सपायरी नाही. ओके. मग प्रश्न पडतो की सर 25 तारखेला मग दोन एक्सपायरी का? म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या दोन्ही पण का? हो, डेफिनेटली. निफ्टी 50 ची मंथली एक्सपायरी ही 25 तारखेलाच आहे आणि बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी ही 25 तारखेलाच आहे. मग 26 तारखेला सर सेन्सेक्स आणि बँक एक्सची एक्सपायरी असेल का? 100% सेन्सेक्स आणि बँक एक्सची एक्सपायरी असेल. म्हणजे कन्फ्युजन कुठे आहे मंडळी? कन्फ्युजन आहे बँक निफ्टीच्या वीकली एक्सपायरी आणि बँक निफ्टीच्या मंथली एक्सपायरी मध्ये. फक्त एवढं लक्षात घेण्यासारखं आहे की वेनसडे म्हणजे बुधवारी बँक निफ्टीची फक्त वीकली एक्सपायरी आहे, पण महिन्याचा शेवटचा बुधवार हा बँक निफ्टीची एक्सपायरी नाही, तर महिन्याचा शेवटचा गुरुवार हा बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. ओके. इथे एक तुम्हाला कन्फ्युजन असू शकतं, ते मी तुमचं क्लिअर केलेलं आहे. ओके. राईट. एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता लक्षात घ्या मी तुम्हाला म्हणलं होतं की दोन प्रकारच्या व्हॅल्यू आहेत. म्हणजे तुमचा जो प्रीमियम आहे तो प्रीमियम दोन प्रकारे बनलेला आहे. तुमचा प्रीमियम जो आहे तो दोन प्रकारे बनलेला आहे. ओके. दोन प्रकारे कशा पद्धतीने बनलेला आहे तर त्याचं एक सूत्र आहे. एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते,
इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते, इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू, एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू. ओके, आता याला मराठीमध्ये काय म्हणतात ते मला माहिती नाही, बट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल, कारण माझं जेवढं वाचण्यात आहे त्याच्यानुसार ते इंग्लिशमध्ये शब्द माझ्या कानावर पडलेले आहेत आतापर्यंत. बघा, एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय. आता समजा तुम्ही मार्केट चालू आहे समजा 20,000ला, तुम्ही मार्केट चालू आहे 20,000ला आणि तुम्ही समजा कॉल बाय केलेला आहे 19,000चा, 19,900चा कॉल बाय केलेला आहे, 19,900चा काय केलेला आहे, कॉल बाय केलेला आहे. ही डिफरन्स कितीचा आहे, हा डिफरन्स आहे 100 रुपयाचा, हा डिफरन्स आहे 100 रुपयाचा. तर हा 100 रुपये काय झाला माहिती का, हा 100 रुपये काय झालं, ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली, ही काय झाली, इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली. ओके, मग प्रश्न पडतो की सर एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय. एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू, एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे ह्यालाच आपण टाइम व्हॅल्यू म्हणतो, ह्यालाच आपण काय म्हणतो, टाइम व्हॅल्यू म्हणतो. ओके, आणि जेव्हा आपण आपला स्पंजचा बॉल भिंतीवर मारतो तेव्हा त्याच्यामधलं जे पाणी जातं, ती कुठलं पाणी जातं, म्हणजे तो जो प्रीमियम संपतो, तो कुठला प्रीमियम संपतो, या एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू मधलाच प्रीमियम संपतो. त्याचा कारण काय होतं, कारण इथं टाइम जो आहे तो मेजर फॅक्टर आहे आणि ह्या टाइमाचाच काय आहे इथे, टाइमाचीच व्हॅल्यू आहे, टाइमाचीच काय आहे इथे व्हॅल्यू आहे. म्हणजे लक्षात घ्या, एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू काय आहे, त्यालाच एक वेगळा शब्द आहे टाइम व्हॅल्यू. ओके, म्हणजे जेवढा जास्त तुमच्याकडे टाइम असेल तेवढा जास्त तुमचा एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू असेल. म्हणजे जर एक्सपायरी नेमकीच चालू झाली असेल तर प्रीमियम खूप महाग असतात, पण जेव्हा जेव्हा एक्सपायरी जवळ येते तशी तशी त्याचा काय होतो मंडळी, प्रीमियम कमी व्हायला लागतो, त्याचा काय होतो, त्याचा प्रीमियम कमी व्हायला लागतो. आता प्रीमियम का कमी होतो, कारण त्याच्यामधले एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू कमी होते. एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, त्याची टाइम व्हॅल्यू कमी होते, कारण त्याच्याकडे कमी टाइम उरलेला असतो, त्याच्याकडे काय असतो, कमी टाइम उरलेला असतो. ओके, एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू काय असते, एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू टाइमामुळे तुम्हाला तुमच्या प्रीमियम मध्ये भेटलेली असते, तुमच्या स्ट्राईक प्राइस मध्ये ऍडअप झालेली असते. ओके, आणि एक्सपायरीच्या आधी हीच टाइम व्हॅल्यू काय होत असते मंडळी, झिरो होत असते, आणि एक्सपायरीच्या दिवशी ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू झिरो होत असते. ओके, एक्सपायरीच्या दिवशी काय होतं, तुमची इंट्रिन्सिक व्हॅल्यू झिरो होते, आणि जेव्हा एक्सपायरीच्या आदल्या दिवशीपर्यंत तुमची सर्वात जास्त, म्हणजे एक्सपायरीच्या 12 वाजेपर्यंत म्हणला तरी काय हरकत नाही, ज्या दिवशी एक्सपायरी आहे त्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत सुद्धा तुमचा टाइम व्हॅल्यू असते, आणि ती टाइम व्हॅल्यू 12 वाजेपर्यंत कम्प्लिटली झिरो होऊन जाते. आणि 12 नंतर जो प्रीमियम संपायला लागतो, तो प्रीमियम कुठला असतो मंडळी, तो प्रीमियम असतो इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा, तो प्रीमियम असतो इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, जो स्ट्राईक प्राइस मधला डिफरन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणतो. आणि खरा रेट जो आहे तो हाच असतो, खरा रेट जो आहे तो हाच असतो. ओके, म्हणजे खरा रेट जो तुमचा प्रीमियम तुम्हाला भेटायला पाहिजे तो एवढ्यालाच भेटायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस आपल्याला 100 रुपयाला प्रीमियम नाही भेटत, कधी कधी आपल्याला 120 ला भेटतो, कधी कधी 140 ला भेटतो, कधी कधी 160 ला भेटतो. आता मग 100 रुपये तर तुमची काय झाली, इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली, पण इथे 60 रुपये, इथे 20 रुपये, इथे 40 रुपये, हे काय झालं, हे तुमची टाइम व्हॅल्यू झाली, ही तुमची टाइम व्हॅल्यू झाली. आता मला कोणी सांगू शकेल का, की ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला कुठल्या ह्याच्यामध्ये टाइम जास्त आहे, कुठल्या प्रीमियम मध्ये आपल्याला जास्त टाइम आहे. चॅट बॉक्स तुमच्या साईडकडे ओपन आहे, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला सांगू शकता की नेमका असा कुठला प्रीमियम आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त टाइम आहे, व त्या टाइमामुळे आपल्याकडे त्याची जी व्हॅल्यू आहे ती कमी होणार नाहीये जास्तीत जास्त. ओके, बढिया. पार्थ मोरे म्हणतायत 160 वाला प्रीमियम सर. ओके, 160. ओके, वाबळे मॅडम म्हणतायत की 160. संदेश सर म्हणतायत 160. व्हेरी गुड. सौरभ सर म्हणतायत 160. व्हेरी गुड. ठीक आहे, चॅट बॉक्स युट्यूब वाले मंडळी तुम्ही सुद्धा चॅट बॉक्स मध्ये टाकावं. ओके, आयटीएम ची स्ट्राईक प्राइस आहे, आयटीएम ची स्ट्राईक प्राइस मी आयटीएम वगैरे काही सांगितलं नाही सर अजून. ओके, तर तुम्ही याच्यावरून नाही सांगू शकत की आयटीएम इन द मनी वगैरे वगैरे, फक्त आपल्याला प्रीमियम बघूनच सांगायचे, कारण खेळच प्रीमियमचा आहे आपला. हिरो झिरो ट्रेड म्हणजे प्रीमियमचाच खेळ आहे सगळा. ओके, त्याच्यामुळे मी एवढा टाइम स्पेंड करतोय प्रीमियमवरच. ओके, प्रीमियम म्हणजे आता बघा, लक्षात घ्या, इथे काय सगळ्यात जास्त टाइम व्हॅल्यू आहे, सगळ्यात जास्त टाइम व्हॅल्यू किती आहे, 60 रुपये सगळ्यात जास्त टाइम व्हॅल्यू आहे. 60 रुपये सगळ्यात जास्त टाइम व्हॅल्यू म्हणजे काय, तर इथे टाइम व्हॅल्यू मी तुम्हाला काय म्हणलं की बाबा टाइम व्हॅल्यू कधी असते जास्त, टाइम व्हॅल्यू कधी जास्त असते, जेव्हा आपल्याकडे खूप टाइम असतो. ओके, आणि जेव्हा आपल्याकडे टाइम कमी कमी होतो तेव्हा आपल्याकडे काय होतं मंडळी, आपला जो प्रीमियम आहे तो प्रीमियम मधला जो टाइम व्हॅल्यू आहे ती कमी कमी व्हायला लागते. ओके, तुम्ही असं समजू शकता, एक म्हातारा माणूस आहे आणि एक न्यू बॉर्न बेबी आहे. न्यू बॉर्न बेबीकडे खूप टाइम असतो, पण म्हाताऱ्या माणसाकडे तेवढा टाइम असतो का, नाही. तसंच लक्षात घ्या, तर म्हातारा माणूस म्हणजे ज्याची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे. ओके, आणि न्यू बॉर्न बेबी त्याचं खूप म्हणजे टाइम असतो त्याला. ओके, तर तो न्यू बॉर्न बेबी काय झाला आपल्यासाठी,
म्हणजे त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू खूप आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल, त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे त्याचं स्वतःचं पोटेन्शियल. ओके, तो कुठेही काही करू शकतो, जगात कुठेही जाऊ शकतो. ओके, पण म्हाताऱ्या माणसाला जर म्हणलं तर तो जाऊ शकतो का? नाही, त्याला पॉसिबलच नाही, कारण त्याच्यामध्ये तेवढी ताकदच उरलेली नसते किंवा त्याच्याकडे तेवढा टाइमच उरलेला नसतो, असं समजून घ्या तुम्ही. ओके, तर 160चा जो प्रीमियम आहे तो आपला सगळ्यात जास्त प्रीमियम आहे, सगळ्यात जास्त म्हणजे याच्याकडे सगळ्यात जास्त टाइम व्हॅल्यू आहे. टाइम व्हॅल्यू आहे म्हणजे काय, तर ह्याच्यापासून एक्सपायरी काय आहे, खूप लांब आहे. ह्याच्यापासून एक्सपायरी काय आहे, खूप लांब आहे. त्याच्यामुळे आपण ह्या प्रीमियमवर जर ट्रेड केला तर आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट मिळण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावर जर ट्रेड केला तर जास्तीत जास्त बेनिफिट मिळण्याचे चान्सेस आहेत. पण जर आपण 120 वाला प्रीमियम निवडला, 120 वाल्या प्रीमियम कडे जास्तीत जास्त टाइम व्हॅल्यू आहे का? नाही, इकडे जास्तीत जास्त टाइम व्हॅल्यू नाही. आणि ह्या टाइम व्हॅल्यू मुळे हा जो प्रीमियम आहे तो एक्सपायरी जवळ म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी जो आहे त्याची एक्सपायरी डेट जी आहे ती जवळ आलेली आहे, असं आपण समजायला हरकत नाही. ओके, लक्षात घ्या, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हिरो झिरो ट्रेड म्हणजे काय, तर तुम्हाला प्रीमियमचा अभ्यास करता आला पाहिजे मंडळी व्यवस्थित. त्याच्यामुळे मी एवढा घसा कोरडा करतोय. प्रीमियमचा अभ्यास व्यवस्थित करा, तेव्हाच तुम्हाला हिरो झिरो ट्रेड व्यवस्थित करता येणार आहेत. फार महत्वाचं आहे प्रीमियम. ओके, खूप महत्वाचं आहे, एवढ्या हलक्यात घेऊन चालणार नाही. ओके, राईट. चलो, तर आता आपण प्रीमियम पाहिले, आता आपण एक्सपायरी पाहिली. ओके, आता प्रश्न पडतो की सर आता आम्ही जो प्रीमियम आहे म्हणजे एक्सपायरी ट्रेड जो आहे, हिरो झिरो ट्रेड जो आहे तो कधी घ्यायला पाहिजे, त्याचं टायमिंग काय असलं पाहिजे. ओके, हिरो झिरो ट्रेडचा टायमिंग काय असलं पाहिजे, लक्षात घ्या. हिरो झिरो ट्रेड दुपारी 2 नंतरच आपण इनिशिएट करायचं आहे. दुपारी 2 2 PM नंतरच आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये इनिशिएट करायचं आहे. ओके, 2 PM नंतरच आपल्याला इनिशिएट करायचं आहे. आणि हिरो झिरो ट्रेडमध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. बघ, ओके, हे थोडंसं ॲडव्हान्स सांगतोय. ओके, तुम्ही थोडंसं जर समजलं ते व्हेरी गुड, नाही समजलं तर 1-2 व्हिडिओ सजेस्ट करेल, ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर हा टॉपिक डेफिनेटली बघा, तुम्हाला समजून येईल. ओके, ज्याला ऑप्शन चेन किंवा स्ट्राईक प्राइसचा चार्ट व्यवस्थित लर्न करता येत आहे, त्याला डेफिनेटली हा पॉईंट लक्षात येईल. ओके, आता एक एक लक्षात घ्या, मी ऑप्शन चेन ओपन करतो. मी काय करतोय, ओपन ऑप्शन चेन किंवा ओपन इंटरेस्ट मी इथे ओपन करतोय, सेन्सिबल. ओके, ओके, सेन्सिबल मध्ये मी ओपन करतोय. ओके, चलो लॉग इन करतो मी. चलो, एनालिस्ट ऑप्शन चेन, चलो बढिया. ओके, तर ऑप्शन चेन बद्दल जर तुम्हाला माहिती नसेल ना, तर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ट्रेड विथ द्रोणाचार्य मराठी. ओके, तुम्हाला माहितीच आहे. तर ह्याच्यावर आपण ऑप्शन चेन बद्दल एक दीड तासाचा व्हिडिओ ऑलरेडी आहेत आपल्या ह्याच्यावर, तुम्ही जाऊन बघा. इथे तुम्हाला बघा 3 महिन्यापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ आहे, तो बघू शकता. ओके, पण आता जी माहिती देतोय ती माहिती व्यवस्थित समजून घ्या. जर समजली नाही तरी पण ऐकून घ्या, तुम्हाला डेफिनेटली तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आरामात लक्षात येऊन जाईल. तरी पण मी सर्व पॉईंट कव्हर अप करण्याचा प्रयत्न करेन. ओके, लक्षात घ्या. ओके, एक मिनिट बघा. आता इथे आपल्याला काय आहे, हा आहे ऑप्शन चेन. ऑप्शन चेन म्हणजे काय, तर कोणी कोणत्या स्ट्राईक प्राइसवर कुठल्या किती क्वांटिटी विक्री केलेली आहे म्हणजे शॉर्ट केलेली आहे. ओके, हे आपल्याला जेव्हा जिथं कळतं त्याला आपण काय म्हणतो, ऑप्शन चेन म्हणतो. ऑप्शन चेन म्हणतो. म्हणजे इथे आपल्याला काय भेटती, संख्या भेटती. म्हणजे आता जवळपास इथे 22,350 ची स्ट्राईक प्राइस आहे. तर 22,350च्या स्ट्राईक प्राइसला शॉर्ट केलेलं किती लोकांनी आहे हे आपल्याला लक्षात येतं. मे बी ती कॉलची असू शकते, मे बी ती पुटची असू शकते. बघा, इथे हा कॉल आहे, हा काय आहे, पुट आहे. ओके, तर बघायला गेलं तर पुट साईडला किती लोकांनी शॉर्ट केलेला आहे, जवळपास एवढ्या लोकांनी काय केलेलं आहे, शॉर्ट केलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर कॉल साईडला किती लोकांनी शॉर्ट केलेला आहे, जवळपास 7.3 लोकांनी शॉर्ट केलेला आहे. लक्षात घ्या. कॉल साईडचा डेटा आपल्याला काय देतो, रेजिस्टन्स देतो. ओके, कारण कारण जर कॉल साईडला जर जास्तीत जास्त लोक असतील तर त्यांची अशी इच्छा असेल की मार्केट 22,350च्या वर जाऊच नाही, कारण त्याचा काय होईल, रेट वाढेल. 22,350च्या वर गेल्यावर काय होईल, त्याचा रेट वाढेल. मग ती मंडळी काय करेल, 22,350 ला खूप मोठी क्वांटिटी काय करेल, शॉर्ट करेल आणि तिथे काय करेल, एक रेजिस्टन्स बनवेल आणि त्या रेजिस्टन्समुळे मार्केट आपल्या 22,350लाच काय करेल, रेजिस्टन्स घेईल. सिमिलरली जर पुट साईडला आपण आलो तर 22,350च्या वर जर मार्केट राहिलं तर पुट साईडचा प्रीमियम काय होईल, पुट साईडचा प्रीमियम घसरला की ज्यांनी शॉर्ट केलेला आहे ओके 22,350च्या कॉन्ट्रॅक्टला, त्यांना काय होईल मंडळी, प्रॉफिट व्हायला चालू आहे. आणि त्यांना जर प्रॉफिट व्हायला चालू झाला तर ती लोक काय करतील, इथे ऑलरेडी एक सपोर्ट बनवून ठेवतील, ज्यामुळे मार्केट 22,350ला कधी तोडूच शकणार नाही.
व 22,350च्या खाली कधी जाऊ शकणार नाही. म्हणजे 22,300, 22,250, 22,200 इथपर्यंत ती कधीच जाऊ शकणार नाही स्ट्राईक प्राइस. ओके, म्हणजे एकंदरीत आपल्याला असं लक्षात आलं की बॉस आपल्याला कॉल साईडचा डेटा रेजिस्टन्स देतो आणि पुट साईडचा डेटा आपल्याला काय देतो आहे, आपल्याला पुट साईडचा डेटा सपोर्ट देतो. ओके राईट. आता आता एक्सपायरीच्या दिवशी 2 वाजता तुम्हाला हा ऑप्शन चेन जो आहे तो ओपन अप करायचा आहे. ओके, दुपारी 2 वाजता तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन चेन ओपन अप करायचा आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही 12 वाजल्यापासून जर तुम्ही याला बघत बसलात, 12 ते 2 पर्यंत जर बघत बसलात तर व्हेरी गुड. ओके, खूप चांगलं राहील. ओके, कारण तुम्हाला लक्षात येईल नेमकी हालचाल काय चालू आहे आणि हा प्रत्येक मिनिटाला डेटा बदलतो, त्याच्यामुळे हा डेटा असाच राहतो असं नाही. हा डेटा बदलत असतो. हा डेटा कॉन्स्टंट असतो का? नाही. ओके, बघा आता जर लक्षात घ्या, म्हणजे मार्केटमध्ये जी मुवमेंट आहे, ती मुवमेंट जर तुम्हाला कॅप्चर करायची आहे तर तुम्हाला व्यवस्थित ऑप्शन चेन समजणं गरजेचं आहे. कारण या ऑप्शन चेन वरून जर तुम्हाला एक रेजिस्टन्स किंवा सपोर्ट, मार्केटचे जे मेजर रेजिस्टन्स किंवा मेजर सपोर्ट जे आहेत ते जर लक्षात आले तर त्याच्या ब्रेकआउट नंतर तुम्ही पटकन ट्रेड घेऊ शकता व हिरो झिरो ट्रेड प्लॅन करू शकता. ह्याच्यामध्ये ऑप्शन ग्रीकचा सुद्धा महत्वाचा रोल आहे. तर ऑप्शन ग्रीक बद्दल देखील सांगणार आहे. काळजी करू नका. खूप एक्सक्लुझिव्ह नॉलेज आहे, तुम्हाला युट्यूबवर कुठंच मिळणार नाही. डेफिनेटली म्हणजे बॉन्ड पेपरवर लिहून देतो बरं का मी. ओके, लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला काय भेटतं, कॉल साईडला रेजिस्टन्स भेटतो, पुट साईडला काय भेटतो तुम्हाला, सपोर्ट भेटतोय. ओके, कॉल साईडला बघा, जर तुमचा डेटा स्ट्रॉंग होत असेल, जर तुमचा ऍट द मनीचा डेटा काय होत असेल, स्ट्रॉंग होत असेल. ओके, म्हणजे याच्यामध्ये जो ओआय आहे, ओके ओआय आहे, तर हा ओआय 7.3 लाख आहे, हा वाढून समजा 9 लाख झाला, पुन्हा वाढून 10 लाख झाला, पुन्हा वाढून काय झाला 12 लाख झाला. म्हणजे हा काय होतोय, ओआय वाढत आहे. हा काय होतोय, ओआय वाढत आहे. तर म्हणजे लक्षात घ्या, इथे 22,350 ही लेवल आपल्यासाठी काय करत आहे, आपल्यासाठी एक रेजिस्टन्स सारखं काम करत आहे. त्याच्यामुळे मार्केट 22,350 किंवा त्याच्या खाली मोठी रॅली देण्याचे चान्सेस असतात, किंवा मार्केट 22,250 किंवा त्याच्या खाली राहण्याचे चान्सेस असतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक व्यवस्थित स्ट्राईक प्राइस निवडायला पाहिजे. तर स्ट्राईक प्राइस कशी निवडायची ते देखील सांगतो मी तुम्हाला. फक्त एवढं लक्षात घ्या की बॉस, जर 22,350च्या साईडला जर माझा ओआय डेटा वाढत असेल तर मला लक्षात घेणं आहे की 22,350च्या मार्केट काय होणार आहे, खालीच थांबणार आहे. कारण माझा 22,350 काय करतोय, मला रेजिस्टन्स देतोय, आणि रेजिस्टन्समुळे मार्केट वर जाणार आहे का? बिलकुल नाही जाणार, मार्केट वर जाणार नाही. कारण इथं लोक काय करतायत, अजून जास्त क्वांटिटी विकत आहेत, आणि अजून जास्त क्वांटिटी विकल्यामुळे ती मंडळी तिथे काय होत आहे, तर तिथे एक मोठं रेजिस्टन्स बनत आहे, आणि या रेजिस्टन्समुळे मार्केट तिथून ब्रेक करून वर जाण्याचे चान्सेस काय होऊन जातात, कमी होण्याचे चान्सेस आहेत. ओके, पण मंडळी लक्षात घ्या, हा डेटा बदलू शकतो बरं का. तुम्हाला प्रत्येक सेकंदाला हा डेटा पाहणे गरजेचे आहे. ओके, सिमिलरली समजा 22,350चा डेटा आहे, 22,350ची स्ट्राईक प्राइस आहे, किंवा ऍट द मनीचा स्ट्राईक प्राइस आहे असं समजा. ओके, ऍट द मनीचा स्ट्राईक प्राइसलाच आपल्याला बघायचं आहे. ऍट द मनीचा स्ट्राईक प्राइसचा जर ओआय म्हणजे ओपन इंटरेस्ट इन लॅक्स जर इथे समजा 7.7 लाख आहे, हा जर वाढत आहे, हा 10 लाख झाला, हा 15 लाख झाला, हा 20 लाख झाला, तर लक्षात घ्या मंडळी, 22,350 आपल्यासाठी काय असेल, एक स्ट्रॉंग सपोर्ट असेल. म्हणजे 22,350च्या काय राहील, मार्केट एकतर वर राहील किंवा 22,350च्या जवळच राहील, 22,350च्या जवळच राहील. हे आपल्याला इथून लक्षात येतं. आणि हा डेटा बदलत असतो, त्याच्यामुळे वारंवार म्हणतोय की डेटा बघत राहा. ओके, आणि मंडळी लक्षात घ्या, हे पूर्ण तुम्हाला यूज करून बघायचं आहे. म्हणजे प्रॅक्टिकल, मी म्हणत नाही की तुम्ही लगेच ट्रेड घ्यावा ह्याच्यावर, तुम्ही बॅक टेस्ट करून बघा, तुम्ही सर्व गोष्टी टेस्ट करून बघा आणि नंतरच वापरा. ओके, पण ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट तर सेम राहणार आहेत, त्या कॉन्सेप्ट बदलणार नाही. ओके राईट. आता इथे लक्षात घ्या, म्हणजे 22,350 आपल्यासाठी काय झाली, एक महत्वाची लेवल झाली. आणि आता ह्याच्यावरून काय झालं, आपल्या लक्षात आलं की बॉस, जर 22,350 किंवा 22,350च्या खाली, म्हणजे हे जे हा जो एरिया आहे, ओके, हा जो व्हाईट कलरचा एरिया आहे, ह्या व्हाईट कलरच्या एरियाला आपण काय म्हणतो, ओटीएम म्हणतो. ह्या ओटीएमचे जर तुम्हाला ओआय जो आहे, ओपन इंटरेस्ट जो आहे, तो आपल्याला लॅक मध्ये दिलेला आहे, हा जर वाढत असेल तर डेफिनेटली मार्केट इथून वर जाणारच नाही. मार्केट 22,350 किंवा त्याच्या खालीच राहणार आहे. सिमिलरली जर जर 22,350 आता इथं व्हाईट पोर्शन होता, तर इथे पण काय करावं लागेल, पुट साईडला पण काय करावं लागेल, व्हाईट पोर्शन बघावं लागेल. हा इथे व्हाईट पोर्शन आहे. तर 22,350 किंवा त्याच्या खालच्या ज्या स्ट्राईक प्राइस आहेत, म्हणजे 22,300, 22,250, 22,200 ह्या स्ट्राईक प्राइस वर जर मंडळी तुम्हाला जास्तीत जास्त ओआय जर वाढताना दिसत असेल,
म्हणजे ओपन इंटरेस्ट जो आहे, पुट साईडचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढताना दिसत असेल तर लक्षात घ्या मार्केटमध्ये खूप मोठा सपोर्ट इथे बनलेला आहे. मार्केट 22,350 किंवा त्याच्या वरच राहणार आहे. 22,400, 22,450, 22,500, 22,550 कडेच राहणार आहे. मार्केट 22,350 ला येणार नाही. त्याच्यामुळे ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनीच्या स्ट्राईक प्राइसवर जरा लक्ष देणे गरजेचे आहे. ओके, आणि मग आता लक्षात घ्या 22,350 आपल्याला एवढं लक्षात आलं की रेजिस्टन्स मेजर आणि रेजिस्टन्स सपोर्ट जे आहेत आपल्याला लक्षात आले. ओके राईट. आता महत्वाचा प्रश्न की सर आता हे रेजिस्टन्स सपोर्ट आपल्याला लक्षात आले, हे रेजिस्टन्स सपोर्ट आपल्याला लक्षात आले. आता तुम्ही काहीतरी म्हणला होतात की स्ट्राईक प्राइस सिलेक्शन पण महत्वाचं आहे. हो, डेफिनेटली स्ट्राईक प्राइस सिलेक्शन महत्वाचं आहे, पण ते कसं करायचं? तर ह्याच्यामध्येच आपल्याला ऑप्शन ग्रीक वापरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन ग्रीक हे 4 आहेत. ओके, हे ऑप्शन ग्रीक काय आहेत? आपल्याकडे 4 ऑप्शन ग्रीक आहेत. ओके, डेल्टा, थीटा, वेगा, गामा ह्याच्यावर डेडिकेटेडली एक व्हिडिओ बनवली, म्हणजे आपलं सेशन झालेलं आहे आणि हे मी जवळपास 1 महिन्यापूर्वी ह्याचा एक व्हिडिओ कट करून देखील टाकलेला आहे. पण तरी देखील मी तुम्हाला आता आजच्या सेशन मध्ये सांगतोय, पण तर मी रिक्वेस्ट करेल सर्वांना की जाऊन तो व्हिडिओ बघा. कुठलाही पैसा लागणार नाही, सर्व तुमचा टाइम इन्व्हेस्ट करा फक्त म्हणतोय. ओके, आता लक्षात घ्या. ओके, लक्षात घ्या. आता इथे आपल्याकडे काय आहेत? 4 ऑप्शन ग्रीक आहेत. आपल्याकडे काय आहेत? 4 ऑप्शन ग्रीक आहेत. सर्वात पहिला ऑप्शन ग्रीक आहे डेल्टा. सर्वात पहिला ऑप्शन ग्रीक आहे डेल्टा. आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी फक्त 3 ऑप्शन ग्रीक वापरायचे आहेत. 3 ऑप्शन ग्रीक गरजेचे आहेत, चौथा ऑप्शन ग्रीक गरजेचा नाही. ओके, डेल्टा आहे, त्याच्यानंतर गामा आहे, त्याच्यानंतर काय आहे? गामा आहे, आणि त्याच्यानंतर काय आहे? थीटा आहे, त्याच्यानंतर काय आहे? थीटा आहे. ओके, लक्षात घ्या. आता डेल्टा म्हणजे काय? तर डेल्टा म्हणजे जर तुमचा निफ्टी किंवा तुमचा बँक निफ्टी ज्याच्या कशात तुम्ही ट्रेड घेतलेला असेल, जर तुमचा निफ्टी 100 पॉईंटनं जर वर चढला किंवा खाली पडला, तुमचा निफ्टी 100 पॉईंटनं वर चढला किंवा खाली चढला, तर तुमचा प्रीमियम प्रीमियम कितीने कमी होईल किंवा कितीने वाढेल हे कोण ठरवतं? हा डेल्टा ठरवतो. हा डेल्टा ठरवतो. त्याच्यानंतर गामा काय ठरवतं? बघा, गामा काय ठरवतं? तर मार्केट तर त्याच जागेवर आहे, मार्केट तर त्याच जागेवर आहे, पण एखादी स्ट्राईक प्राइस असते ज्याचा प्रीमियम झपाट्याने वाढतो, ज्याचा प्रीमियम झपाट्याने वाढतो. मार्केटमध्ये कुठलीही मुवमेंट होत नाही, तेव्हा मार्केटमध्ये कुठलीही मुवमेंट होत नाही तरी देखील गामाचा प्रभाव जो आहे तो असल्यामुळे तिथं मार्केट काय होतं? मार्केटची ती स्ट्राईक प्राइस, ती एकच स्ट्राईक प्राइस असते बरं का कुठली तरी, ती स्ट्राईक प्राइस काय होते? एकदम स्पीडने काय होते? जंप करते. ओके, आणि तुम्ही बघत असाल की एक पटकन जाऊन मार्केटमध्ये स्पाइक येतो. ओके, म्हणजे 17-18 रुपयाचा प्रीमियम 1000 रुपयाला जाऊन वापस येतो. म्हणजे मी स्वतः पाहिलेत. सेन्सेक्स मध्ये हा गामा तर एवढा जबरदस्त काम करतो, बघायचंच काम नाही. म्हणजे सेन्सेक्सचा चार्ट जर फक्त तुम्ही बघून ट्रेड करणार असाल तर सेन्सेक्स तुम्हाला एकदम निव्वळ शांत दिसेल, त्याच्यामध्ये कुठली मुवमेंट दिसणार नाही. पण प्रीमियम जो आहे तो आपल्याला एकदम रॅपिडली वाढताना दिसेल. तो कॉल साईडचा असू द्या, तो पुट साईडचा असू द्या. ओके, त्याच्यामुळे गामा हा फॅक्टर महत्वाचा आहे आपल्याला. आणि थीटा, थीटा म्हणजे काय? यालाच आपण म्हणतो ते टाइम व्हॅल्यू. आपण जी एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू समजून घेतली होती त्यालाच आपण काय म्हणतो? टाइम व्हॅल्यू. टाइम व्हॅल्यू म्हणजे काय? टाइमानुसार कमी होणारी व्हॅल्यू. ओके, तर लक्षात घ्या आपल्याला ऑप्शन ग्रीक जे आहे ते 3 महत्वाचे ऑप्शन ग्रीक आहेत. पहिलं डेल्टा. डेल्टा काय डिसाईड करतं की तुमचा जर म्हणजे तुमचं मार्केट 100 पॉईंट चढलं किंवा 100 पॉईंट पडलं तर तुम्ही जी घेतलेली स्ट्राईक प्राइस आहे, तुम्ही जी घेतलेली स्ट्राईक प्राइस आहे ती कितीने चढावी किंवा कितीने पडावी, त्याच्यात तुम्हाला किती प्रॉफिट किंवा किती लॉस व्हावा हे ठरवतं कोण? डेल्टा ठरवतं. हे कोण ठरवतं? डेल्टा ठरवतं. मग गामा काय ठरवतं? तर मार्केट तर त्याच जागेवर आहे बॉस, मार्केट तर त्याच जागेवर आहे, पण आपला कॉल किंवा पुढचा स्ट्राईक प्राइस असतो जो एकदम रॉकेट सारखा वर जातो आणि तिथून पुन्हा खाली येतो. तर हा कशामुळे येतो? हा गामामुळे येतो. हा काय होतो? गामामुळे आपल्याला बघायला मिळतो. ओके, ही मुवमेंट आपल्याला गामामुळे बघायला भेटते. त्याच्यानंतर थीटा. थीटा म्हणजे काय? तर टाइम व्हॅल्यू. आता ही टाइम व्हॅल्यू काय असते? तर तुम्हाला मी सांगितलं की टाइमानुसार जी व्हॅल्यू कमी होते त्याला आपण थीटा डीके किंवा टाइम व्हॅल्यू किंवा एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू असं आपण त्याला म्हणतो. ओके, म्हणजे काय? जसा जसा टाइम कमी कमी होत जाईल, ओके, जशी जशी एक्सपायरी जवळ येत राहील, ओके, तसं तसं त्याची व्हॅल्यू काय होत जाते? कमी कमी व्हायला चालू होते. त्याची तशी तशी व्हॅल्यू काय होते? कमी कमी व्हायला चालू होते. जसं आपण इथे बघितलं होतं 160चं उदाहरण पाहिलं होतं, 120चं उदाहरण पाहिलं होतं. ठीक आहे. ओके, तर त्याची व्हॅल्यू काय होते? कमी कमी व्हायला चालू होते. याला आपण काय म्हणतो? टाइम व्हॅल्यू म्हणतो. याला आपण काय म्हणतो मंडळी? टाइम व्हॅल्यू म्हणतो. आता लक्षात घ्या. ओके, ज्या दिवशी एक्सपायरी असते 12 नंतर, ओके, ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या दिवशी दुपारी 12 नंतर आपला डेल्टा काय होतो? वाढायला लागतो. आपला डेल्टा काय होतो? वाढायला लागतो. ओके, आणि त्याच्यानंतर काय होतं? गामा सुद्धा काय होतो? बऱ्याच वेळेस आपल्याला वाढताना दिसतो. ओके, गामा सुद्धा आपल्याला वाढताना दिसतो. व थीटा डीके जो आहे तो आपल्याला कमी कमी होताना दिसतो. कमी कमी होताना दिसतो. ओके, एक्सपायरीच्या दिवशी हे युजली तुम्हाला बघायला भेटतं. ओके, तर आता आपण काय करतो? थीटा डीके आपण बघतो बॉस वाढायला. ओके, आणि आपण इथे ज्याला ऑप्शन ग्रीकचं नॉलेज नाही किंवा जे आपले सेशन अटेंड करत नाही त्यांना ते काय करतात चूक?
त्यांना वाटतं की अरे यार, आता काय होतं की आता इथपर्यंत ज्यांनी नॉलेज घेतलेलं आहे किंवा यांनी इथपर्यंत ज्यांनी सेशन ऐकलेलं आहे, त्यांना इथपर्यंत काय कळालं की बॉस एक्सपायरीच्या दिवशी आपला प्रीमियम काय होत असतो, एक्सपायरीच्या दिवशी आपला प्रीमियम काय होत असतो, 0 होत असतो. मग ते काय म्हणतात, एक्सपायरीच्या दिवशी मी काय करतो एखादी स्ट्राईक प्राइसला शॉर्ट करतो. मी काय करतो, एखाद्या स्ट्राईक प्राइसला शॉर्ट करतो. स्ट्राईक प्राइसला काय करतो, शॉर्ट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट सेलिंग करतो. ओके, शॉर्ट सेलिंग म्हणजे पहिले विकतो आणि मग परचेस करतो. ओके, आता पण त्यांना इथं हे माहिती नाही की तिथं काय होत असतं, डेल्टा वाढत असतो. ओके, जरा जरी तुमच्या अपोजिट मुवमेंट झाली, तुम्हाला जेवढा काय प्रॉफिट दिसत आहे, तो प्रॉफिट कधी मोठ्या लॉस मध्ये बदलेल तुम्हाला कळणार देखील नाही. कधी मोठा प्रॉफिट तुमचा लॉस मध्ये बदलेल कळणार देखील नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, एक्सपायरीच्या आदल्या दिवशी ओके, डे बिफोर एक्सपायरी, ती कुठली एक्सपायरी असू शकते, त्या दिवशी आपला जी पोझिशन आहे शॉर्ट सेलिंगची, ती काय करायला पाहिजे, आपण कट करायला पाहिजे, एक्झिट करायला पाहिजे. एक्सपायरीच्या दिवशी कुठलीही शॉर्ट सेलिंगची पोझिशन बनवणे हे मूर्खाचं लक्षण असू शकतं. ओके, आता सध्या एक केस झालेली आहे. झिरोदामध्ये एका माणसाचं अकाउंट होतं, तर त्यानं काय केलं, जवळपास काही स्ट्राईक प्राइस म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये काय केली, शॉर्ट सेलिंग केली, मोठ्या क्वांटिटीमध्ये शॉर्ट सेलिंग केली आणि त्यानं काय केलं, जिमला निघाला. ओके, शॉर्ट सेल केलं त्यानं आणि तो जिमला निघाला. जिमला जाईपर्यंत त्याला किती रुपयाचा लॉस झाला, 84 लाख रुपयाचा लॉस झाला. 84 लाख रुपयाचा लॉस झाला फक्त 10 मिनिटांमध्ये. काल 10 मिनिटांमध्ये एवढा मोठा लॉस झाला कारण तिथं डेल्टा फॅक्टर होता आणि तिथं त्यानं नेकेड शॉर्ट सेलिंग केली होती आणि तो बघा काय झालं, एक स्पाइक आला, त्या स्पाइक मध्ये त्याचा लॉस खूप वाढला आणि त्या लॉस मुळे काय झालं, झिरोदानं त्याचं पोझिशन कट डाऊन केली आणि दुसऱ्या सेकंदाला तिथून तो प्रीमियम पुन्हा खाली आला. त्याची एक्झिट झालं एकदम टॉपला, म्हणजे त्यानं 2-4 वर्षामध्ये जेवढा पैसा कमवला असेल तो फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये झिरो केला. हे कशामुळं, तर अर्धवट नॉलेजमुळे. त्याच्यामुळे कधीही ऑप्शन सेलिंग ही एक्सपायरीच्या दिवशी करायची नाही. काहीही झालं तर एक्सपायरीच्या आदल्या दिवशी आपल्याला आपली पोझिशन जी आहे शॉर्ट सेलिंगची ती कट करणे गरजेचे आहे, ती फार महत्वाचं आहे. ओके, कारण डेल्टा वाढतो. डेल्टा हा तुमचा प्राइम फॅक्टर आहे. तुम्हाला किती प्रॉफिट होईल, किती लॉस होईल, हा तुमचा डेल्टाच ठरवत असतो. ओके, त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हणलं की स्पाइक गामामुळे वाढतो. ओके, आणि डेल्टा थिटा काय होतो, कमी होऊन जातो. ओके, तर 12 वाजल्याच्या नंतर आपल्याला अशी सिच्युएशन दिसते. मग प्रश्न पडतो की अशा कंडिशन मध्ये काय चांगलं राहील सर, तर इथे तुम्हाला ऑप्शन बाईंग राहील. इथे तुम्हाला ऑप्शन बाईंग करणं हे बेस्ट राहील. आता ऑप्शन बाईंग करणं म्हणजे सर कुठला ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट बाय करायला पाहिजे, तर ओटीएमचा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट बाय करायला पाहिजे. का करायला पाहिजे, कारण मंडळी तुमचा सगळ्यात जास्त ओटीएमचा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्टचा डेल्टा काय असतो, जास्त असतो. म्हणजे तुम्हाला इथे जे पांढऱ्या कलरचं दिसत आहे ना, हे जे पांढऱ्या कलरचं, या पांढऱ्या कलरचा जो काही डेल्टा आहे, हा डेल्टा काय होतो, वाढतो. ओके, आणि हा डेल्टा जवळपास 0.99 जवळपास पर्यंत आपल्याला बघायला भेटतो. 0.99 म्हणजे काय, तर निफ्टी जर 1 पॉईंटनं मुवमेंट केली तर आपला प्रीमियम पण एका पॉईंटने वाढतो, एका रुपयाने वाढतो, म्हणजे 50 रुपयाने आपल्याला जवळपास वाढताना दिसतो. ठीक आहे, जर आपला प्रीमियम जर 100 पॉईंट सॉरी आपला निफ्टी जर 100 पॉईंट चढला तर इथे आपल्याला लगेच 100 पॉईंटची मुवमेंट भेटते. 100 पॉईंटची काय होते, मुवमेंट भेटते. स्ट्राईक प्राइस मध्ये 100 पॉईंटची मुवमेंट भेटते. त्याच्यामुळे तुम्हाला डेल्टाचं नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, आता हे स्ट्राईक प्राइस सिलेक्शनसाठी झालं. आपल्याला असा स्ट्राईक प्राइस बघायचा आहे ज्याचा डेल्टा जास्त आहे, ज्याच्यामध्ये गामा जास्त आहे आणि ज्याच्यामध्ये थिटा कमी आहे. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे मोस्टली तुम्हाला आउट ऑफ द मनीच्या स्ट्राईक प्राइस मध्येच भेटेल. ओके, आता मग प्रश्न पडतो की सर आता आम्ही ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये, सर ठीक आहे आम्हाला लक्षात आलं की रेजिस्टन्स सपोर्ट हे लक्षात आलं आणि ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा लक्षात आलं, तर मग कधी कुठला म्हणजे कॉल कधी घ्यायचा आणि पुट कधी घ्यायचा ते पण जरा सांगा समजून. 100% सांगतो. ओके, इथपर्यंत जर कोणाचे काय डाऊट्स असतील तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. आपण तुमचे सर्व डाऊट जे आहे ते क्लिअर करणार आहोत. चलो बढिया. ओके, आता लक्षात घ्या. आता आपण काय पाहिलं की बॉस 22,350 जर कॉल साईडचा डेटा वाढत असेल तर इथे काय होत आहे, रेजिस्टन्स वाढत आहे. म्हणजे मार्केट काय होईल, 22,350 किंवा 22,350च्या खालीच राहील. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, पुट बाय करायला पाहिजे. आता पुट कुठला बाय करायला पाहिजे, ज्याचा डेल्टा जास्त आहे, ज्याचा गामा जास्त आहे आणि ज्याचा थिटा काय आहे, कमी आहे. असे 3 कॉम्बिनेशन आपल्याला बघायचे आहेत. ओके, ज्याचा डेल्टा जास्त, थिटा कमी, गामा जास्त. त्याच्यानंतर 22,350 जर पुट साईडचा डेटा जर आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसत असेल तर आपल्याला काय इंडिकेशन देतोय, तर हा इंडिकेशन देतोय मार्केट इथे स्ट्रॉंग सपोर्ट घेत आहे. आणि मार्केट जर सपोर्ट घेत आहे तर मार्केट 22,350 किंवा त्याच्या वर राहण्याचे चान्सेस आहेत.
मग प्रश्न पडतो की सर आम्ही इथं काय करावं, कॉल खरेदी करावा का 100% करावा. मग प्रश्न पडतो की कुठला करावा, तर आउट ऑफ द मनी मध्ये या. आउट ऑफ द मनी मध्ये डेल्टा बघा, थीटा बघा, गामा बघा. ज्याचा गामा जास्त, ज्याचा थीटा कमी, ज्याचा डेल्टा जास्त, तर ती स्ट्राईक प्राइस निवडा. ती स्ट्राईक प्राइस निवडा आणि त्या स्ट्राईक प्राइस वर काय करा, ट्रेड घ्या. त्या स्ट्राईक प्राइस वर काय करा, ट्रेड घ्या. ओके, म्हणजे डेल्टा जास्त, डेल्टा जास्त, गामा जास्त, थीटा कमी. ओके, त्याच्यानंतर रेजिस्टन्स सपोर्ट वाला आपण कॉन्सेप्ट बघितला होता की बॉस रेजिस्टन्स सपोर्ट म्हणजे काय, 22,350 जर कॉल साईडला जर डेटा जास्त दिसत असेल आपल्याला, तर माझा तिथं काय भेटत असतो, मला तिथे रेजिस्टन्स भेटत असतो. रेजिस्टन्स भेटत आहे याचा अर्थ काय, तर मार्केट 22,350 किंवा त्याच्या खाली राहील. आता जर मार्केट 22,350च्या खाली राहणार असेल तर मी तिथं कॉल खरेदी करावा का, नाही. जर मी कॉल खरेदी करतोय तर मी मूर्ख आहे. ओके, तर मी तिथे कुठे जाईल, मी पुट साईडला जाईल. आणि पुट साईडला पण कुठे जाईल, आउट ऑफ द मनी मध्ये जाईल. आउट ऑफ द मनी मध्ये मग मी कुठली प्रकारची स्ट्राईक प्राइस निवडेल, ज्याचा डेल्टा जास्त, थीटा कमी, गामा जास्त. ओके, अशी स्ट्राईक प्राइस निवडेल. सेम सपोर्ट साठी पण पुट साईडला पण सेम. जर पुट साईडचा डेटा वाढतोय तर सपोर्ट वाढतोय, सपोर्ट वाढतोय म्हणजे मार्केट काय होईल, 22,350 किंवा त्याच्या खाली राहण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे त्याच्या वर राहण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 22,400, 22,500, 22,700 वगैरे वगैरे. ठीक आहे, तिथपर्यंत राहण्याचे चान्सेस आहेत. आणि मग तिथं मला काय करावं लागेल, आउट ऑफ द मनीचा स्ट्राईक प्राइस निवडावा लागेल. तिथं डेल्टा जास्त असतो त्याच्यामुळे प्रॉफिट जास्त होईल, थीटा कमी असतो त्याच्यामुळे लॉस जास्त होणार नाही, आणि गामामुळे स्पाइक जास्त भेटतात आपल्याला. गामामुळे स्पाइक आपल्याला तिथे जास्त भेटतात, त्यामुळे आपल्याला तिथे एक्सपायरी ट्रेड चांगला बघायला भेटतो. आता एक ऍडिशनल पॉईंट सांगतो. ओके, बघा, आता काही वेळेस ना आपण जर स्ट्राईक प्राइसचा चार्ट बघत असो, ओके, स्ट्राईक प्राइसचा चार्ट बघत असो, तर काही वेळेस ना आपल्याला स्ट्राईक प्राइसचा चार्टच सांगून देतो की कुठली स्ट्राईक प्राइस आपल्यासाठी बेस्ट आहे, कुठली स्ट्राईक प्राइस आपल्यासाठी बेस्ट आहे. कसं सांगतो मी तुम्हाला, बघा लक्ष द्या. जर जर तुम्हाला एखादा स्ट्राईक प्राइस समजा, मी इथे ओपनच करतो. ठीक आहे, आता मार्केट किती चालू आहे, जवळपास मी का आठवडाभर झालं मार्केट पाहिलं, 22,326, 22,326 म्हणजे 22,350, सॉरी 350 कॉल बघूया आपण. ओके, आणि पुटही बघूया. ओके, चलो बढ़िया. ओके, चलो, आता बघा लक्ष द्या. ओके, आता हा आपल्याकडे काय आहे, एक स्ट्राईक प्राइसचा चार्ट आहे, एक स्ट्राईक प्राइसचा चार्ट आहे. ओके, मोस्टली एक्सपायरीच्या दिवशी तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सर टाइम फ्रेम कुठला वापरावा, तर एक्सपायरीच्या दिवशी टाइम फ्रेम वापरायचा आहे 3 मिनिट किंवा 1 मिनिट. 3 मिनिट किंवा 1 मिनिट मध्येच आपल्याला तो टाइम फ्रेम वापरायचा आहे. आणि तुमच्या चार्टवर 15 EMA लावणं तुम्हाला कंपल्सरी आहे, कारण 15 EMA खूप चांगला इंडिकेटर आहे. जर माहिती नसेल 15 EMA बद्दल तर पुढचं सेशन आपण त्याच्यावर घेऊया. कारण 15 EMA जर तुम्हाला वापरता आला तर तुम्हाला कुठल्या इंडिकेटरची गरज नाही, पण माझ्या स्क्रीनवर तुम्हाला डेफिनेटली 15 EMA लागलेला दिसेल. ओके, आता एक लक्षात घ्या. ओके, आता स्ट्राईक प्राइसचा चार्ट आहे, स्ट्राईक प्राइसचा जर चार्ट आहे आपल्याजवळ, आणि एक्सपायरीच्या दिवशी, आता समजा एक्सपायरी नाहीये, एक्सपायरी आता जवळपास बघायला गेलं तर उद्या मंडे आहे, तर एक्सपायरी जवळपास नाहीच आहे निफ्टीची. ओके, निफ्टीची एक्सपायरी बरीच लांब आहे. ओके, तरी पण मी एक उदाहरण देतो. जर जर एक्सपायरीच्या दिवशी म्हणजे दुपारी 12 नंतर ओके, आपल्याला एक सपोर्ट भेटत असेल की ज्या सपोर्टवर येऊन आपला प्रीमियम वारंवार वर जात असेल. ओके, आणि हे कुठल्या तरी एक किंवा दोन प्रीमियम वरच होईल बरं का, एक किंवा दोन स्ट्राईक प्राइस वरच होईल, हे प्रत्येक स्ट्राईक प्राइस वर होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्राईक प्राइसचा चार्ट पण बघणे गरजेचे आहे. ओके, विविध स्ट्राईक प्राइसचा चार्ट विविध प्रकारे बिहेव करतो एक्सपायरीच्या दिवशी. त्याच्यामुळे तुम्हाला एक बिहेवियर, कॉमन बिहेवियर सांगतो की तुम्हाला ते कुठलं बिहेवियर बघायचं आहे. ओके, सर्वात महत्वाचं एक बिहेवियर सांगतो मी तुम्हाला. जर जर आपल्याला एक कॉमन बेस भेटत असेल, एक कॉमन लेवल भेटत असेल, एक कॉमन झोन भेटत असेल, ज्या झोनवर येऊन मार्केट वारंवार तिथून बाउन्स बॅक करत आहे, डझंट मॅटर कॉल साईडचा आहे की पुट साईडचा आहे. तर मंडळी लक्षात घ्या, एक्सपायरीच्या दिवशी दुपारी 2 नंतर हीच सगळ्यात जास्त प्रीमियम वाढणारी स्ट्राईक प्राइस असते. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय होत असतो, प्रॉफिट होत असतो. ठीक आहे, म्हणजे असा प्रीमियम जो काय पर्टिक्युलर लेवललाच आहे, तो पर्टिक्युलर लेवलला तोडत नाही. भले मार्केट तिथून खाली जात आहे किंवा वर जात आहे, डझंट मॅटर. मार्केट तिथून वर जाते खाली जाते पण तिथं काही मॅटर करत नाही. ओके, इथे काय मॅटर करतं, इथे झोन मॅटर करतोय. त्या झोन मध्येच आपल्याला काय भेटतं, आपल्याला प्रीमियम भेटतो, एक कॉमन सपोर्ट लाईन भेटते आपल्याला. ओके, कारण तिथं प्रीमियम डिके होत नाही म्हणजे लक्षात घ्या, तिथे फक्त आता इंट्रान्सिक व्हॅल्यू राहिलेली आहे. इंट्रान्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, जी मूळ व्हॅल्यू होती त्या प्रीमियमची तीच राहिलेली आहे.
ओके, आणि तिथून जे ब्रेकआउट भेटणार आहे किंवा तिथून जी रॅली भेटणार आहे ती खूप जबरदस्त आहे, ती खूप जबरदस्त आपल्याला मिळते. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की असाच प्रीमियम बघा, असा स्ट्राईक प्राइस बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉमन सपोर्ट जो आहे ते बघायला भेटतो. कॉमन सपोर्ट जे आहे ते बघायला भेटतो. कॉमन सपोर्ट मुळेच आपल्याला तिथून तो स्ट्राईक प्राइस जो आहे तो फुटताना दिसणार आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला मोस्टली असं ही सिच्युएशन जी आहे जवळपास ऍट द मनी किंवा थोडंसं ओटीएम मध्ये जर गेला तुम्ही तर तुम्हाला बघायला भेटते, ऍट द मनी किंवा ओटीएम वर बघायला भेटते. ओके, आणि मोस्टली ह्या अशा हे जे बिहेवियर आहे, या बिहेवियर जेव्हा शो करतं तेव्हा त्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसचा जो काही रेट असतो तो 30 रुपये ते 50 रुपये असतो. तो किती रुपये असतो? 30 रुपये ते 50 रुपये असतो. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत आपल्याला तिथे काय भेटतं, एक पर्टिक्युलर प्राइस आहे सांगितली मी तुम्हाला, कुठल्या स्ट्राईक प्राइसवर काम करायचं तेही सांगितलं. त्याच्यानंतर ऑप्शन चेनचा वापर करून तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी ट्रेड कसा करायचा ते सुद्धा सांगितलं. ओके, आणि प्रीमियम बद्दल एक्स्ट्रा नॉलेज सुद्धा दिलं जे तुम्हाला खूप कामी येणार आहे. ओके, आता ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, बाकी तुमचे जे काही डाऊट्स आहेत युट्यूब वाल्या मंडळींना मी पर्सनल रिप्लाय करेल, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की सर आम्हाला अजून शिकायचं आहे किंवा आम्हाला अजून मार्केट बद्दल नॉलेज घ्यायचं आहे, तर तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक तुमच्याकडे डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कुठलाही 1 रुपयाचा चार्ज मी तुमच्याकडून घेत नाही. ओके, आणि तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. माझा नंबर स्क्रीनवर आहे, किंवा व्हॉट्सअप करू शकता. विदिन 24 आवर मध्ये माझा जर कॉल उचलला गेला नाही तर मी विदिन 24 आवर मध्ये मी स्वतः कॉल करेल किंवा रिप्लाय करेल, आणि तो माझा स्वतःचा नंबर आहे. ठीक आहे, कुठलाही माझा असिस्टंट किंवा वगैरे कोणी बोलणार नाही. ओके, त्याच्यामुळे ते भिऊच नका की कोणाचा तरी वेगळा नंबर असेल आणि सर कोणीतरी वेगळं बोलेल आम्हाला. हा, तसं काहीच नाही. तुम्ही बिनधास्त मन मोकळ्यापणाने मला मेसेज करा, कॉल करा. तुमचे प्रत्येक डाऊट मी सॉल्व्ह करेल, कारण तुम्ही माझे विद्यार्थी आहात. ओके, आणि विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, विद्यार्थ्याचे डाऊट सॉल्व्ह करणं हे गुरुचं काय असतं, काम असतं. ओके, तर ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काय डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये, चॅट बॉक्स मध्ये किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही डेफिनेटली मला पाठवू शकता, किंवा डायरेक्ट कॉल करून सुद्धा विचारू शकता. काहीही अडचण नाही. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि फॉलो करायला विसरू नका. ओके, आणि जर मार्केट शिकायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुम्हाला कुठलेही चार्जेस द्यायची गरज नाही. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल. आशा करतो तुम्हाला आज खूप काही शिकायला भेटला असेल. थँक्यू सो मच.